नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि प्राईम टाईमच्या सुरुवातीला आपण महत्त्वाची मोठी बातमी पाहणार आहोत. घराणेशाही वाचवण्यासाठी त्यांची निवडणूक असून हिंदुत्वाच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिलेली आहे. ठाकरे सेनेच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी आणि हिंदुत्वाचा साधा उल्लेख देखील नाही असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ठाकरेंवर केलेला आहे. 1947 नंतर हिंदुस्थानच्या राजकारणामध्ये असं कधीही घडलं नाही की एखादा व्यक्ती एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलेला असताना त्याचे 90% पेक्षा जास्त आमदार सत्तेला लात मारून त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात. असं एकमेव उदाहरण स्वतंत्रतेच्या नंतर हिंदुस्थानामध्ये आहे आणि ते उदाहरण हे उद्धव मामूंचं आहे. आणि त्यामुळे हिंदुत्वाला सोडून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना सोडून आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मराठीचा उल्लेखही नाही आणि बाळासाहेबांच्या नावाच्या पुढे शिवसेना प्रमुख या नावाच्या पुढे हिंदुहृदय सम्राट हा शब्दही टाळण्याचं पाप हे उद्धव मामूंनी केलेलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता रंगत आल्याचं दिसतंय. महायुतीच्या प्रभाग 2च्या उमेदवार तेजस्वी घोसाळकर या सुद्धा उमेदवारी जाहीर झाल्यापासून डोर टू डोर जाऊन प्रचार करतायत. नागरिकांचा सुद्धा त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचं दृश्य मतदारसंघामध्ये आहे. यावरून आपला विजय निश्चित असल्याचं तेजस्वी घोसाळकर यांचं म्हणणं आहे. जेव्हापासून मला उमेदवारी दिलेली आहे तेव्हापासून आम्ही डोर टू डोर करत आहोत. आम्ही रथवरती बसून फक्त हात वरती टाकून आम्ही प्रचार करत नाही, तर लोकांना प्रत्यक्षात भेटून प्रचार करत आहोत आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. आणि भारतीय जनता पार्टी चे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्या पदयात्रेमध्ये प्रचारामध्ये माझ्याबरोबर सामील आहेत. 16 तारखेला कळेल आपल्याला की किती मतदानाने होईल विजय ते. मीरा भाईंदरमध्ये प्रचारादरम्यान वाद झाल्याचं समजतंय. काशीमीरा प्रभाग 14 मध्ये शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची गाडी देखील अडवल्याचं समजतंय. गाडी अडवून शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आमची जे प्रचार करणारे लोक होते, उमेदवार हे पुढे होते. मी तिकडे चाललेलो, तर त्यांनी गाडी पुढे अडवल्यामुळे त्यांनी मला डायरेक्ट पहिला जेव्हा विचारलं, तुम्ही आमच्या साहेबांचा शब्द का बोलले, लायकी का काढली? शब्द लायकीचा नव्हता. तुम्ही पण भाषण तुम्हीच कव्हर केलं, तुम्ही बघितलं. आपण लायकी बद्दल नव्हतं बोललो, आपण टीका टिप्पणी करत होतो. त्यांनी तिथल्या जो होता तिथला क्राऊड त्याला त्यांनी प्रवृत्त केलं की ही गाडी त्यांनी फोडावी आणि त्या गाडी फोडून ह्याच्यावर ॲक्च्युअली अटेम्प्ट मर्डर प्रकारचाच त्यांनी करायचा प्रयत्न केलेला माझ्यावरती. आणि ही पद्धत एकदम चुकीची आहे. ही अशी पद्धत नाही पाहिजे. आम्ही पण काशीमीरमध्ये एवढे वर्ष राजकारण केले. काशीमीरमध्ये आमच्या अनेक एकमेकांची आमची राजकीय वैरी आहेत, पण आम्ही कधी असल्या गोष्टी केल्या नाहीत. पण यांनी आज जो प्रकार केला खरोखर निंदनीय आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.